चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न जीकेचा तुमच्या समोर आलेला आहे। बुलंद दरवाजा कुठे आहे? वन लाइनर जीके क्वेश्चन आपण पाहणार आहोत आज। तर पहिला क्वेश्चन आहे, बुलंद दरवाजा कुठे आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे फतेपूर सिक्रीला बुलंद दरवाजा आहे। फतेपूर सिक्री। लक्षात ठेवा। पुढील प्रश्न आहे, हवा महल ही वास्तू कुठे आहे? हवा महल ही वास्तू आहे जयपूरला। कुठे आहे? जयपूर। लक्षात ठेवा। पुढील प्रश्न आहे, सुवर्ण मंदिर कुठे आहे? सुवर्ण मंदिर कुठे आहे? तर सुवर्ण मंदिर अमृतसरला आहे। अमृतसर या शहरात सुवर्ण मंदिर आहे। पुढील प्रश्न आहे, गोल घुमट ही वास्तू कुठे आहे? गोल घुमट ही वास्तू आहे विजापूरला। कुठे आहे? विजापूरला। पुढील प्रश्न आपण पाहूयात, जयस्तंभ ही वास्तू कुठे आहे? जयस्तंभ ही वास्तू कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो? तर चित्तोडला आहे। जयस्तंभ ही वास्तू चित्तोडला आहे। पुढील प्रश्न आहे, कुतुब मिनार कुठे आहे? तर कुतुब मिनार हे दिल्लीला आहे। दिल्ली या शहरात आहेत कुतुब मिनार। पुढील प्रश्न, भारतात सोन्याच्या खाणी कुठे आहेत? तर भारतात सोन्याच्या खाणी कोलार येथे आढळतात। कुठे आढळतात विद्यार्थी मित्रांनो? कोलार। पुढील प्रश्न आपण पाहूयात, इंडिया गेट ही वास्तू कुठे आहे? तर इंडिया गेट ही वास्तू दिल्लीला आहे। कुठे आहे? दिल्ली। लक्षात ठेवा। पुढील प्रश्न पाहूया, भारताच्या अतिपूर्वेकडील राज्य कोणते? तर भारताच्या अतिपूर्वेकडील राज्य आहे अरुणाचल प्रदेश। IMP क्वेश्चन्स आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा। भारत व पाकिस्तान या दोन देशांमधील सीमारेषेचे नाव काय आहे? तर भारत व पाकिस्तान या दोन देशांमधील सीमारेषेचे नाव आहे रँडक्लिफ रेषा। पुढील प्रश्न आहे, भारत व चीन या दोन देशांमधील सीमारेषेचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मॅकमोहन रेषा। भारत व चीन या दोन देशांमधील सीमारेषेचे नाव काय आहे? मॅकमोहन रेषा। पुढील प्रश्न आहे, भारताची जनगणना दर किती वर्षांनी होते? तर दर 10 वर्षांनी भारताची जनगणना होते। पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात कमी साक्षर असलेले राज्य कोणते? तर बिहार हे सर्वात कमी साक्षर असलेले राज्य आहे भारतातील। पुढील प्रश्न आपण पाहूयात, सर्वाधिक समुद्रकिनारा असलेले भारतीय राज्य कोणते? सर्वाधिक समुद्रकिनारा असलेले भारतीय राज्य आहे गुजरात। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, गुजरात। तर पुढील प्रश्न, सर्वाधिक साखर कारखाने असलेले भारतीय राज्य कोणते? तर सर्वाधिक साखर कारखाने असलेले भारतीय राज्य आहे उत्तर प्रदेश। पुढील प्रश्न, भारतातील सर्वाधिक जिल्हे असलेले राज्य कोणते? तर भारतातील सर्वाधिक जिल्हे असलेले राज्य आहे उत्तर प्रदेश। कोणता आहे? उत्तर प्रदेश। पुढील प्रश्न, भारतातील सर्वाधिक उष्ण ठिकाण कोणते? भारतातील सर्वाधिक उष्ण ठिकाण आहे गंगानगर। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, गंगानगर आहे। पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक थंड हवामानाचे ठिकाण कोणते? तर भारतातील सर्वाधिक थंड हवामानाचे ठिकाण आहे लेह। पुढील प्रश्न, भारतातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण कोणते? तर मौसिनराम हे भारतातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण आहे। पुढील प्रश्न, भारतातील सर्वात जास्त खपाचे इंग्रजी वृत्तपत्र कोणते? तर भारतातील सर्वात जास्त खपाचे इंग्रजी वृत्तपत्र आहे टाइम्स ऑफ इंडिया। पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब मार्ग कोणता? तर ग्रँड ट्रंक रोड हे भारतातील सर्वात लांब मार्ग आहे। पुढील प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा नदी। पुढील प्रश्न, भारतातील सर्वात लांब धरण कोणते? तर भारतातील सर्वात लांब धरण आहे हिराकुंड धरण, सर्वात लांब धरण आहे। पुढील प्रश्न, भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? तर भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षद्वीप। लक्षात ठेवा। पुढील प्रश्न, भारतातील सर्वात उंच वृक्ष कोणता? तर भारतातील सर्वात उंच वृक्ष आहे देवदार वृक्ष। कोणता आहे? देवदार वृक्ष। पुढील प्रश्न, भारतातील सर्वात उंच मिनार कोणते? तर भारतातील सर्वात उंच मिनार आहे कुतुब मिनार। पुढील प्रश्न, भारतातील सर्वात उंच धरण कोणते? तर भारतातील सर्वात उंच धरण आहे भाकरा। कोणता आहे उंच धरण? भाकरा। पुढील प्रश्न, भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? तर K2 म्हणजेच गॉडविन ऑस्टिन हे भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे। पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच पुतळा कोणता? तर गोमटेश्वर हा सर्वात उंच पुतळा आहे भारतातील। पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर गारो हिल्स हा सर्वात लहान जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो भारतातील। लक्षात ठेवा। पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? तर सर्वात लहान राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो गोवा। पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात
उंच धबधबा कोणता? तर गिरसप्पा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात जास्त जंगले असणारे राज्य कोणते? तर मध्य प्रदेश हे भारतातील सर्वात जास्त जंगले असणारे राज्य आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता? तर सर्वात उंच दरवाजा आहे बुलंद दरवाजा. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा खत कारखाना कोणता? तर खत कारखाना आहे सिंद्री. कोणता आहे? सिंद्री. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठी युद्धनौका कोणती? कोणती आहे युद्धनौका? ते आहे INN दिल्ली. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे खोरे कोणते? तर भारतातील सर्वात मोठे खोरे आहे गंगा नदीचे खोरे. विद्यार्थी मित्रांनो, गंगा नदीचे खोरे हे सर्वात मोठे नदी खोरे आहे. पुढील प्रश्न आपण पाहूयात, भारतातील सर्वात मोठे धरण कोणते? तर नागार्जुन सागर हे भारतातील सर्वात मोठे धरण आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे चर्च कोठे आहे? सर्वात मोठे चर्च गोवाला आहे. कुठं आहे? गोव्याला. तुम्ही गेले असाल. पुढील प्रश्न आपण पाहूयात, भारतातील सर्वात मोठे राजगृह कोणते? तर राष्ट्रपती भवन हे भारतातील सर्वात मोठे राजगृह आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक कोणती? तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात सार्वजनिक मोठी बँक आहे. पुढील प्रश्न आहे, लोकसंख्येने भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता? तर याचं उत्तर आहे दिल्ली. दिल्ली हा लोकसंख्येने भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आपण पाहूयात, क्षेत्रफळाने भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अंदमान निकोबार बेट. क्षेत्रफळाने भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता? तर खरगपूर हा भारतातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणते? तर भारतातील सर्वात मोठे सरोवर हे उलर सरोवर आहे. कोणते आहे? उलर सरोवर. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे गुरुद्वार कोणते? तर भारतातील सर्वात मोठे गुरुद्वार आहे सुवर्ण मंदिर. कोणते आहे? सुवर्ण मंदिर आहे. पुढील प्रश्न, तर भारतातील सर्वात मोठे गुंफा मंदिर कोणते? भारतातील सर्वात मोठे गुंफा मंदिर आहे वेरूळ मंदिर. वेरूळ मंदिर हे भारतातील सर्वात मोठे गुंफा मंदिर आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील प्राण्याची सर्वात मोठी जत्रा भरण्याचे ठिकाण कोणते? तर सोनपूर हे जत्रा भरण्याचे ठिकाण आहे भारतातील सर्वात मोठी प्राण्यांची. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोणते? तर अलीपूर हे भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे संग्रहालय कोणते? तर संग्रहालय हे आहे कोलकाता, भारतातील सर्वात मोठे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण जीकेचे टॉप 50 क्वेश्चन्स घेतले आहे, जे की तुम्हाला परीक्षेला हमखास विचारले जातील. आणि तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचा नोटिफिकेशन